आपकी अदालत मध्ये वीरेंद्र सेहवाग यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांशीच उलट बोलत असतात. आता बघा, तुम्ही ज्या टीमचे कॅप्टन आहात, बॉलर तुम्हाला विचारतोय की बॉल कुठे टाकू, तुम्ही त्याला म्हणत आहात की बॉलर तू आहेस की मी? बघा सर, जर त्याला असं वाटत असेल की कॅप्टनने त्याला सांगावं की बॉलिंग इथे कर, हा बॉल टाक, असं कर तसं कर, तर मग ते इतक्या वर्षापासून जे काही बॉलिंग करत आहेत तर वापर कधी करेल सांगा बरं मला. तर माझं काम आहे ॲज अ कॅप्टन म्हणून की त्याला फ्रीडम देणं, तुला जे करायचं ते कर, जसं करायचं तसं कर. माझं काम आहे फक्त फील्ड पोझिशन लावणं, तुझं काम आहे बॉलिंग करणं. तर मला नको विचारूस की बॉलिंग कशी केली जाते. तू बॉल टाक, जा, चांगलं पडला तरी चांगलं, नाही पडला तरी प्रयत्न कर, पुढे चांगला पडेल. कारण यापेक्षा जास्त फ्रीडम आणखी कॅप्टन काय देऊ बाकी शकतो कॅप्टन तुम्ही तर ते सांगा मला. आपण विकेट किपरच्या माईक मधून आवाज येत राहतो, पुढे टाक, मागे कर, थोडा शॉट टाक. कारण त्या कॅप्टनचा आवाज तर तुम्ही तिथे ऐकताना म्हणून कदाचित हे. पण माझी अशी मान्यता आहे की कॅप्टनला आपल्या बॉलर्सला फ्रीडम दिलं पाहिजे. ज्या कोणत्याही फ्रीडम ते बॉलिंग करू इच्छितात, जी कोणती फील्ड त्यांना सेट करायची आहे, जशी बॉलिंग त्यांना करायची असेल. कसं असतं की जर बॉलर कोणता एक पर्टिक्युलर बॉल टाकायचा बघत असेल, विचार करतो, तर त्याने त्याचे 100% एफर्ट त्या बॉलमध्ये, बॉल टाकण्यामध्ये लावले पाहिजेत आणि त्या बॉलसाठी त्याला प्रोटेक्शन नक्कीच घेतलं पाहिजे. जर ऑफमध्ये असेल तर फिल्डर ऑफ साईडमध्ये पाहिजे, जर लेग साईडमध्ये असेल तर लेग साईडमध्ये फिल्डर. त्यामुळे काय होईल की तुम्हाला बाउंड्री देण्यासाठी चान्सेस कमी राहतील. पण ए.बी. डिव्हिलियर्स सारखे बॅट्समन जेव्हा येतात तर तुम्ही जी मर्जी बॉलिंग करा, जशी मर्जी बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करा, तो प्रत्येक जागी चौकार षटकार मारू शकतो. पण तुम्ही उलट का बोलता? शोएब अख्तरची लाहोरमध्ये तुम्ही धुलाई करत होतात, लागोपाठ त्यांच्या चेंडूवर चौकार षटकार मारत होतात. मग तुम्ही त्यांना म्हणता की तू बॉलिंग करतोयस की भीक मागतोयस? तो मला सारखं सारखं असं म्हणत होता की आता तू असं कर, तू मला सगळे चौकार थर्ड मॅनच्या पॉईंटवर मारलेस, समोरून चौका मारून दाखव, समोरून चौका मारून दाखव, समोरून चौका मार. तर मी त्याला बोल, भाई तू बॉलिंग करतोयस की भीक मागतोयस? तर मी एक स्ट्रेट ड्राईव्हवर चौका मारला. मी म्हटलं समाधान झाला तर कर बॉलिंग. तर हे सर म्हणजे कधी कधी अशी मस्करी नक्कीच झाली पाहिजे ग्राउंडवर, कारण तुम्ही किती वेळ सिरियस बॅटिंग करू शकता. आणि बॅट्समन म्हणजे जो बॅट्समन बॅटिंग करत आहे तो बॉलर असं समजतो की हा बोलणारच नाही, काय बोलणारच नाही, तर जी मर्जी बोला, तर तुम्हीच शहेनशाह आहात त्याचे. पण असंही नाही कोणाला ग्रँटेड घेतलं पाहिजे की तुम्ही काही बोलत राहा आणि दुसरं काहीच बोलणार नाही. तर त्यांना गप्प करण्यासाठी कधी कधी बोलावं लागतं सर. मग फक्त पाकिस्तानियांबरोबरच बोलता की बाकीच्यांनाही बोलता? नाही सर, बाकीच्यांसोबत पण म्हणजे एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा आम्ही होतो तर सचिन आणि मी बॅटिंग करत होतो, तर मायकल क्लार्क त्यावेळेस नवीन खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आले होते. तर ते सारखं जाऊन सचिन तेंडुलकरला काहीतरी बोलत होते, यू आर टू ओल्ड, यू कांट फील्ड, यू कांट डू धिस, यू कांट डू दॅट. तर बऱ्याच वेळापासून ते असं बोलतच होते. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं की भाऊ, की तुमचं वय काय आहे? तर ते म्हणले 23 वर्ष. तर मी म्हटलं त्यापेक्षा जास्त तर यांनी शतकं बनवलेत. मी त्यांना विचारलं की भाऊ तुम्ही मॅच किती खेळला आहात? तर त्यांनी 10-12 सांगितलं मला. मी म्हटलं त्यापेक्षा जास्त यांच्या विकेट आहेत. तर मी म्हटलं तुम्ही त्यांना क्रिटिसाइज का करत आहात? का निरर्थक सारखं बोलत आहात? ते तरी देखील नाही थांबले. यू गो अँड यू डू युअर वर्क. तर मी त्यांना विचारलं, तुमचे जे मित्र आहेत ते तुम्हाला एका नावाने हाक मारताय, काय नाव आहे? तर त्याने म्हटलं पप. तर मी त्यांना ब्रीड विचारली, तुम्ही कोणत्या ब्रीडचे आहात? तर मी तुमच्या ब्रीडचा कुत्रा घरी घेऊन जाईन. तर त्यामुळे ते इतके भडकले की त्यांनी तसं बोलणंच बंद केलं. तर कधी कोणाचं तरी तोंड बंद करण्यासाठी स्वतःला देखील बोलावं लागतं. म्हणून आम्ही सर लोक थोडी अशी मजाक मस्ती करत असतो. पण कोणी असाही आहे जो तुम्हालाही ऐकवत असेल? हो, माझी मुलं. की IPLच्या वेळी जेव्हा ते मॅच बघायला जायचे किंवा टीव्हीवर मॅच बघत होते, तर मी आउट व्हायचो. तर ते मला म्हणायचे की पप्पा यार तुम्ही रन बनवत नाही. तुम्ही म्हणता की खूप उत्तम खेळाडू आहात आणि तुम्ही तर रनच नाही बनवत. तर माझे मित्र मला माहीत आहे की माझी चेष्टा करतात. मी शाळेत जातो तर मला म्हणतात, "तुझे बाबा तर कोणी खेळाडू नाही आहेत, कोणी बॅट्समनच नाही आहेत." तर मी त्यांना म्हटलं की "बाळा, आणखी 3-4 मॅच बाकी आहेत IPLच्या. थांब, मी एक मॅचमध्ये तरी नक्की काही ना काही करून दाखवेन." तर तेव्हा मला जेव्हा चेन्नईच्या विरुद्ध 122 रन बनवले 58 बॉल्समध्ये, तर त्यानंतर मी त्यांना सांगितलं की "बाळा, हो, तुझे बाबा काहीतरी करू शकतात." सर, मला हे विचारायचंय की तुमच्या फॅमिलीतनं आणखी एक वीरेंद्र सेहवाग क्रिकेट टीमला मिळेल का? बघा, सांगणं फार कठीण आहे, कारण माझ्या दोन्ही मुलांना खूप आवड आहे स्पोर्ट्सची. क्रिकेट पण खेळतात, फुटबॉल पण खेळतात, स्विमिंग पण करतात. तर उद्याला ते काय करेल, आत्मसात करतील ती त्यांची मर्जी असेल.
माझं काम आहे पालक म्हणून की माझ्या मुलांना सपोर्ट करणं, जे त्यांना आयुष्यात करायचं त्यामध्ये त्यांची मदत करणं. मला कधी नाही आवडणार की मी त्यांना फोर्स करू की त्यांनी क्रिकेट खेळावं किंवा कोणता स्पोर्ट्स खेळावा, त्यांनी काही वेगळं असं करावं. तर जे त्यांच्या मनात आहे ते त्यांनी करावं. जर त्यांनी क्रिकेटला निवडलं तर कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल.